तर डायरेक्टली आपण आता सेशनकडे वळूया. कारण पहिलं सेशन आहे तर थोडा वेळ लागणार आहे आपल्याला. तर आपण आज गुढीपाडव्याचा मुहूर्त शोधून आज कुठला तरी एक चांगल्या दिवशी जर आपण सुरुवात केली तर नक्कीच आपण तिथं कंटिन्यू टिकून राहतो. आणि माझी एक सर्वांना रिक्वेस्ट आहे की आपण सुरुवात तर खूप चांगली करतो, परंतु आपण जर शेवटपर्यंत टिकून राहिलात, म्हणजे आज फक्त पहिला दिवस आहे, असे 29 सेशन होणार आहेत या कॉलवरती, आणि त्या 29 सेशन जर आपण अटेंड केले शेवटपर्यंत तर नक्कीच आपल्याला याचा खूप फायदा होणार आहे. तर सर्वांनी म्हणजे शेवटपर्यंत आपण हे सेशन कंप्लीट करणार आहोत याची आज संकल्प घ्यायला हरकत नाही. येस, आज आपण हा नवीन प्रोग्राम सुरू करत आहोत, रिन्यू 29. यामध्ये 29 फॉर्म्युलेज आपल्याला मिळणार आहेत की जे आपले जीवनशैलीमध्ये बदल करणार आहेत. आता आपण हा कार्यक्रम का सुरू करतोय तर त्याची जी कारणं आहेत, आपण शेअर झाल्यात कसलं आहे. येस. होते मॅम, होते. येस. तर आपण दिवसभर प्रत्येक जण काहीतरी जॉब करतोय, कोणी बिझनेस मध्ये असेल, कोणाची शेती असेल. प्रत्येक जण धावत असतोय सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळपर्यंत. कशासाठी? तर सुख मिळवण्यासाठी, बरोबर. पैसा कमवायचा असतो, आपली वेगवेगळे स्वप्न असतात. मोठं घर पाहिजे असतं, गाडी पाहिजे असती, प्रॉपर्टी पाहिजे असती, मुलांचं शिक्षण चांगलं व्हायला पाहिजे, मुलं चांगल्या नोकरीला लागायला पाहिजे, अशी वेगवेगळी स्वप्नांसाठी आपण दिवसभर धावत असतो. परंतु हे सगळं करत असताना आपल्याला ते मिळतंही, कारण आपण तेवढी मेहनत घेतो. आपल्याला आपली सगळी स्वप्न पूर्ण होतात, प्रॉपर्टी जमते, घर घर आपलं छान, स्वप्नातला बंगला आपला बांधून होतो, गाडी आपण हवी ती घेतो. परंतु हे सगळं मिळालं तर आपण हॅपी होतो का? आपण सुखी होतो का? म्हणजे हे सगळं आहे, परंतु आपली हेल्थच आपल्या जवळ नाहीये. आपण निरोगी नाहीये. फॅमिली ट्रिप सोबत जायचंय, आपले गुडघे दुखतायत, किंवा अजून काही आपल्याला इश्यू आहे की ज्यामुळे आपण एन्जॉय करू शकत नाही. संध्याकाळी कामावून आल्यानंतर आपल्यामध्ये प्रचंड थकवा आहे, आपण मुलांसोबत एन्जॉय करू शकत नाही, त्यांच्यासोबत कुठला खेळ खेळू शकत नाही. तर खरंच आपण सुखी आहोत का? कारण आपण आनंद घेऊ शकत नाही. आपण पाहिजे ते मिळवलेलं आहे, भौतिक गोष्टी आपण मिळवलेल्या आहेत, परंतु जे आतून जो हॅपीनेस आहे तो जर आपल्याला पाहिजे असेल तर त्याच्यासाठी आपली हेल्थ चांगली असणं गरजेचं आहे. आणि असं म्हणतात की सगळ्यात महाग बेड जो आहे तो कोणता आहे? तो सिक बेड, म्हणजे आजारी पडल्यानंतर जो हॉस्पिटलमध्ये आपण ज्या बेडवर झोपतो तो सगळ्यात महागडा बेड आहे. आणि एवढी सगळी संपत्ती मिळून आपण त्या महागड्या बेडवर नाही जायचं, आपल्याला हेल्दी लाईफ जगायचं आहे. स्टीव्ह जॉब्स हे ऍपलचे को फाउंडर आहेत, खूप मोठे बिझनेसमन, सक्सेसफुल पर्सन, परंतु वयाच्या 55व्या वर्षी काही पोटाच्या आजाराने ते आजारी पडले, आणि खूप सारे ऑपरेशन्स वगैरे ह्या सगळ्या याच्यामधून जात असताना त्यांनी एक भावनिक असं पत्र लिहिलेलं आहे की मी सगळ्या गोष्टी कमावल्या, पण एक पुस्तक, खूप काही वाचलं, खूप अभ्यास केला, पण एक पुस्तक माझं वाचायचं राहिलं, ते म्हणजे हेल्थचं पुस्तक माझं वाचायचं राहिलं. कारण त्यांची आरोग्य खूप खराब झालेलं होतं, आणि त्यांनीच मग पुढे असं म्हटलं आहे की आपण आपली कार चालवण्यासाठी ड्रायव्हर ठेवू शकतो, आपण आपल्यासाठी पैसा कमवण्यासाठी पण कुणाला ठेवू शकतो, पण आपण आजारी पडल्याच्या नंतर, आपलं आरोग्य खराब झाल्याच्या नंतर जो त्रास होतो तो सहन करण्यासाठी आपल्याला कोणाला ठेवता येत नाही. तर या पद्धतीने आपल्यालाच तो त्रास, मानसिक असेल, शारीरिक असेल, तो त्रास सहन करावा लागतो. म्हणजे तुम्ही कितीही पैसेवाले असो, पण तुम्हाला आरोग्य बिघडल्यानंतर, आजारी पडल्यानंतर जो त्रास तुम्हाला सहन करावा लागतो. आणि त्याचबरोबर तुम्ही एक्सरसाइज करण्यासाठी सुद्धा कोणाला ठेवू शकत नाही, ती तुम्हालाच करायची असते. आता हे आपण का सुरू करत आहोत? 29 दिवसांचा हा प्रोग्राम असेल. आपण जे बघतोय आता, जे हेल्थ रिलेटेड जे इश्यूज आहेत खूप सारे, जसे की मधुमेह, डायबिटीज, पीसीओडी, लठ्ठपणा, त्यानंतर हार्टशी रिलेटेड असे वेगवेगळे जे डिसीजेस आहेत, तर त्यांचं प्रमाण हे प्रचंड प्रमाणात वाढलेलं आहे. पूर्वी जे होतं की व्हायरल किंवा बॅक्टेरियापासून जे कॉलरा, डायरिया, प्लेग असे आजार व्हायचे की जे संसर्गजन्य असायचे, परंतु आता त्यांचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे. परंतु लाईफस्टाईल रिलेटेड डिसीजेस आहेत ते खूप वाढलेले आहेत. आणि मग तिथं त्या रूट कॉजवर जर काम केलं तर ते रिव्हर्स होऊ शकतात. म्हणून आपण हा प्रोग्राम सुरू करत आहोत की आपण काय करायला पाहिजे. जेव्हा आपण रूट कॉजवर काम करायला लागू तर तेव्हा ते आजार जे आहे तर ते आपोआप ते
रिव्हर्स होतील, त्यांचा इफेक्ट कमी होईल आणि एक दिवस आपण त्यातून रिकवर होऊ शकतो. आता हा जो प्रोग्राम आहे तो कुणी अटेंड करायचा आहे, म्हणजे कुणाला त्याचा फायदा होणार आहे? जे की ज्यांना आजार झालेले आहेत, लाईफस्टाईलशी रिलेटेड, मधुमेह, डायबिटीज, हार्टशी रिलेटेड प्रॉब्लेम, पीसीओडी असेल, कोलेस्ट्रॉल वाढलं असेल, थायरॉइड असेल, असे जे काही आजार असतील, स्किनचे डिसीज, लाईफ म्हणजे पोटाचे आजार, तर हे आजार ज्यांना झालेले आहेत, किंवा ते होऊ नये ज्यांना असं वाटतंय, तर त्यांनी हा कार्यक्रम अटेंड करायचा आहे. ज्यांना फॅट लॉस करायचा आहे, त्यांनी त्यांनी हा कार्यक्रम अटेंड करायचा आहे. ज्यांना यंग दिसायचंय त्यांच्यासाठी हा कार्यक्रम आहे. ज्यांना फिट आणि स्ट्रॉंग व्हायचं आहे त्यांनी पण हा अटेंड करायचा आहे. ज्यांना स्टॅमिना आणि एन्ड्युरन्स वाढवायचा आहे, आपला फिटनेस वाढवायचा आहे, त्यांच्यासाठी हा कार्यक्रम आहे. ज्यांना मेडिसिन फ्री लाईफ जगायचं आहे, आयुष्यभर कुठल्याही मेडिसिन घ्यायची गरज पडू नये असं जर कोणाला वाटत असेल तर त्यांच्यासाठी हा Renew 29 आहे. तुम्हाला जर एनर्जी जास्त पाहिजे असेल त्यांच्यासाठी आहे. स्लीप क्वालिटी आपली सुधारायची आहे त्यासाठी आहे. हेल्दी आणि ग्लोईंग स्किन जर आपल्याला पाहिजे असेल त्यासाठी आहे. मोर अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी सुद्धा आहे. आणि त्याचबरोबर म्हणजे आपल्याला जर आपली पीक ऑफ हेल्थ म्हणजे सर्वोच्च हेल्थ जर आपल्याला मिळवायची असेल, फिजिकल, मेंटल, इमोशनल, तर त्या सगळ्यांसाठी हा कार्यक्रम आहे. आता हे आपण आपलं जे स्वरूप असणार आहे ते कसं असणार आहे या Renew 29चं. Renew 29 प्रत्येकालाच उत्सुकता आहे, हे काय आहे नेमकं, ते मी थोडक्यामध्ये सांगते की आपण आपली मेंटल हेल्थ, इमोशनल हेल्थ आणि फिजिकल हेल्थ कशी इम्प्रूव्ह करायची, हे छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला दिल्या जातील रोज. आणि त्याचा आपल्या शरीरावर काय परिणाम होत असतो, त्याचं थोडस सायन्स सांगण्याचा प्रयत्न होईल. थोडस जडही होईल कोणाला, परंतु थोडस समजून घेण्याचा प्रयत्न करायचा. सगळंच नाही समजलं तरी चालेल, महत्वाचे मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत. जे काही वाटेल ते नोट डाऊन करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर रोज आपण एक फॉर्म्युला इथे बघणार आहोत. रोज एक फॉर्म्युल्यावर आपण चर्चा करणार आहोत. आणि आज जे सांगितलेलं आहे, काही होमवर्क सुद्धा मी आपल्याला देणार आहे. त्या होमवर्कची प्रॅक्टिस तुम्हाला नेक्स्ट 24 तासामध्ये करायची आहे. आणि उद्या पुन्हा दुसरा फॉर्म्युला दिला जाईल. मग त्याच्यासोबत आजचा आणि उद्याचा अशा दोन फॉर्म्युले आपल्या जवळ असतील. म्हणजे स्मॉल हॅबिट्सच म्हणायच्या त्याला. त्या हॅबिट्स आपल्या डेव्हलप होणार आहे. तर अशा पद्धतीने आपल्याकडे 29व्या दिवशी आधीचे 28 प्लस 29 असे फॉर्म्युले येणार आहे. आपल्याला जर म्हटलं की 29चे 29 मी आता सांगते तुम्ही आणि त्याच्यावर वर्क करा आणि उद्याच्या उद्या फिट व्हा, तर ते कोणाला शक्य होणार नाहीये. कारण आपलं जो सवय आहे, आपण लवकर कोणत्याही गोष्टी एक्सेप्ट करत नाही, लवकर बदल स्वतःमध्ये करायला तयार होत नाही. परंतु छोटं छोटं बदल आपण केले, थोडं थोडं स्वतःला पुश केलं तर नक्कीच त्याचा फायदा होणार आहे. आणि यातल्या काही गोष्टी अशा आहेत की आपण हेल्थ फॅमिलीमध्ये ऑलरेडी आहोत, तर आपण बऱ्याचशा गोष्टी आपण फॉलो करतो. परंतु जेव्हा अवेअरनेसनी आपण त्या गोष्टी फॉलो करतो, कशाने माझं काय होणार आहे हे जर आपण जाणीवपूर्वक केलं तर त्याचा फायदा अजून होणार आहे. आणि या सिक्वेन्सनी तुम्ही फॉलो करण्याचा प्रयत्न करा. भलेही तुम्ही तुमचं लाईफस्टाईल कितीही चांगली असू द्या, परंतु तरी जाणीवपूर्वक जर आपण या गोष्टी केल्या तर नक्कीच त्याचा फायदा होणार आहे. कारण स्मॉल चेंजेस हे खूप मोठा रिझल्ट देत असतात. रोज डे बाय डे जर आपण इम्प्रूव्ह होत राहिलं तर नक्कीच आपण एका ठराविक उंचीवर नक्कीच जाऊ शकतो आरोग्याच्या. त्याचबरोबर आपलं आरोग्य जे आहे, आपलं फ्युचर जे आहे ते आपल्या हातात आहे, हे आपण नेहमीच सांगत असतो. की आपल्याला पुढचं आयुष्य कसं पाहिजे आहे ते आत्ताच्या आपल्या लाईफस्टाईलवर अवलंबून असतं. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचा बेनिफिट इथं काय होतो, तो जेनेटिकल बेनिफिट होतो. आता ज्यांना जे अगदी यंग आहेत, मुलबाळ अजून झालेलं नाही किंवा लग्न व्हायचं आहे, ते जर आत्तापासून हेल्दी असतील तर नक्कीच त्यांची जी पुढची पिढी जन्माला येणार आहे तर ती हेल्दी असणार आहे. आणि आता जे 40, 50, 55 वयाचे आहेत, घरात सुना वगैरे आलेल्या आहेत, जेव्हा घरामध्ये कल्चर जे आहे ते निरोगी असतं, आरोग्यदायी असतं, हेल्दी असतं, व्यायाम, एक्सरसाइज, त्याचबरोबर हेल्दी डाएट जिथं फॉलो केलं जातं तर तिथं
तुमचं बघून तुमची पुढची पिढी, तुमची मुलं बाळ ते सुद्धा हेल्दी लाईफस्टाईल अंगीकारत असतात, कारण तुम्हाला तुमचे पुढच्या पिढी फॉलो करत असतात. आणि जेव्हा पुढची पिढी आपली हेल्दी असेल तर त्याच्या पुढच्या पिढी नक्कीच हेल्दी राहणार आहे. हा एक इथे फायदा आहे. स्लाइड दिसते सर प्रॉपर? येस, दिसते मॅम, दिसते. येस. तर असा हा आपला 29 दिवसांचा प्रोग्राम असणार आहे. आपल्याला जिथे वाटेल तिथं आपण नोट डाऊन करून घ्यायचं आहे. आता पहिलाच फॉर्म्युला सगळ्यात महत्वाचं काय आहे तर तो स्ट्रेस. भलेही आपण सगळ्या गोष्टी फॉलो करत असू, पण एक्सरसाइज करतोय, डाएट करतोय, परंतु आपली स्ट्रेस लेवल कशी आहे यावर सुद्धा आपल्या बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. आता एक मिनिट, म्यूट अनम्यूट कडे लक्ष द्या. आपली जी स्ट्रेस लेवल आहे ती आपल्या आरोग्यावर खूप परिणाम करत असते. आणि ती कशी फिजिकल काय चेंजेस होतात जेव्हा आपण स्ट्रेस मध्ये असतो. आता समजा मला एखादी ट्रेन पकडायची आहे आणि मी ट्रॅफिक मध्ये अडकले. मला माझं रिझर्वेशन झालेलं आहे आणि मला एका प्रोग्रामसाठी एक अगदी वेळेमध्ये पोहोचायचंय आणि ट्रेनची वेळ झालेली आहे, पण ट्रॅफिक मधून मी काय मला काही जाता येत नाहीये. तर मग अशा वेळी काय होतंय, आपल्याला स्ट्रेस येतो ना. आपल्या ज्या फिजिकल चेंजेस काय होतात आपल्यामध्ये, तर आपल्या ज्या मसल आहेत त्या आपोआपच टेन्स व्हायला लागतात. त्याचबरोबर घाम येतोय, हार्टबीट वाढतात. आता कसं होईल, माझी ट्रेन सुटली तर कसं होईल, माझं पुढचं याचं असं सगळ्या गोष्टींमुळे टेन्शनमुळे हार्टबीट वाढतात, घाम यायला लागतो, मसल टेन्स होतात आणि आपल्या जे ब्रिदिंग आहे ते क्विक होतं, फास्ट ब्रिदिंग होतं. आपण डीप ब्रिदिंग करू शकत नाही अशा कंडिशन मध्ये. तर हा फिजिकल इफेक्ट आपल्याला ताबडतोब जाणवतो जेव्हा आपण स्ट्रेस मध्ये येतो. त्याचबरोबर आता हे जे चित्र बघताय तुम्ही, तर फिजिकल आणि मेंटल दोन्ही स्ट्रेस त्या चित्रातून आपल्याला त्या व्यक्तीमध्ये दिसत आहे. जेव्हा स्ट्रेस वाढतो तेव्हा जे फिजिकल प्रॉब्लेम आपल्याला निर्माण होतात, तर ते काय होतात, हार्मोन्स जे आहेत ते हार्मोन्स, स्ट्रेस हार्मोन आपल्यामध्ये कॉर्टिसॉल मोठ्या प्रमाणामध्ये रिलीज होतं, की जे आपल्या आरोग्याला चॅलेंजिंग असतं. बरेचसे हेल्थ इश्यूज ते निर्माण करत असतं. जेव्हा ते मॉडरेशन मध्ये असतं तेव्हा ते ठीक असतं, परंतु ते जर जास्त मोठ्या प्रमाणात सिक्रेट झालं तर खूप सारे फिजिओलॉजिकल चेंजेस आपल्यामध्ये होत असतात. त्याचबरोबर जेव्हा स्ट्रेस मध्ये असतो आपण, स्ट्रेस म्हणजे काय तर एखादी घटना, समजा वाघ आला, समजा एक सपोज वाघ आलाय, तर आपली काय रिॲक्शन असेल तेव्हा जेव्हा आपण वाघ बघतो. एक तर आपण पळून जाण्याचा प्रयत्न करणार तिथून, किंवा पळून जाणं शक्यच नसेल, आपल्याला नाही तिथून सुटका करून घेता येत, तर आपण शेवटचा ऑप्शन राहतो त्याच्याशी फाईट करणं. ह्या सिच्युएशन मध्ये आपल्यामध्ये काय चेंजेस होतात, तर तेच जेव्हा स्ट्रेस येतो ना तेव्हा सुद्धा हीच फिजिओलॉजी, हेच शारीरिक बदल आपल्यामध्ये होत असतात. जसे की स्ट्रेस हार्मोन रिलीज होतात, मसल टेन्स होतात. म्हणजे हा जो मोड आहे आपल्या शरीराचा, फाईट आणि फ्लाईट मोड, तर तो त्या मोड मध्ये आपण जात असतो. आणि हा स्ट्रेस आहे तर तो जर कायम हा स्ट्रेस असेल, आपल्याला कायम आपण स्ट्रेस मध्ये असू, कायम ही शरीराची कंडिशन असेल आपली, फाईट आणि फ्लाईट मोडवर असू आपण, आपली सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम कायम जर ऑन असेल तर ते आपल्या आरोग्यासाठी खूप घातक असतं. आणि त्यातून मागे येणं थोडस कठीण, चॅलेंजिंग असतं, परंतु जर आपण प्रयत्न केले तर नक्कीच आपण त्यातून मार्ग काढू शकतो. स्ट्रेस, आता आपण म्हणतो की ताणतणाव, ताणतणाव तर प्रत्येकाच्याच आयुष्यात आहे. असं कोणीच नाही की जो अगदी स्ट्रेस फ्री आहे. प्रत्येकाला ताण आहे आणि तो असलाही पाहिजे थोड्या प्रमाणामध्ये. आता जर समजा आता इथं बरीच मंडळी अशी असतील की जी वेट लॉस साठी आलेली आहे किंवा अजून कुठल्या प्रॉब्लेम साठी आलेली आहे, त्यांना जर त्या गोष्टीचा थोडासा स्ट्रेस नाही घेतला, जाऊ दे काही नाही होत, वजन वाढलंय वाढू द्या, असं जर विचार केला, तर मग ते एक्सरसाइजला सकाळी उठणारच नाही ना. ते स्वतःची मनाची तयारी त्यांची होणारच नाही की मला हे करायला पाहिजे. म्हणून म्हणून मॉडरेट मध्ये, म्हणजे थोड्या प्रमाणामध्ये स्ट्रेस असणं आवश्यक आहे. समजा विद्यार्थ्यांना जर परीक्षेचा स्ट्रेसच नसेल, अजिबातच परीक्षाच नाहीये, तर ते मुलं अभ्यासच करणार नाही. म्हणून स्ट्रेस आवश्यक आहे, परंतु तो थोड्या प्रमाणामध्ये. पण जेव्हा त्याची कायम कायम त्याची हे वाढते, सतत स्ट्रेस असतो आपल्या बॉडीमध्ये, तर तेव्हा खूप सारे शारीरिक परिणाम आपल्याला अनुभवायला मिळतात त्यातून, आणि खूप सारे पुढे प्रॉब्लेम त्यातून निर्माण होतात. जसे की ॲड्रिनालिन आणि कॉर्टिसॉल हार्मोन, हे दोन हार्मोन स्ट्रेस हार्मोन म्हणून ओळखले जातात, ते मोठ्या प्रमाणामध्ये सिक्रेट होत असतात. त्याचबरोबर क्रॉनिक स्ट्रेस आहे तर त्यामुळं डायजेशनचे प्रॉब्लेम सुद्धा होतात. त्याचबरोबर
जेव्हा स्ट्रेसमध्ये असतो आपण, तर तेव्हा आपली बॉडी कुठे काम करत असते, एक तर फाईट करायचं असतं किंवा फ्लाईट करायचं असतं त्या प्रॉब्लेम पासून. आपलं फोकस जे आहे तो डायजेशन वर नसतो. त्यामुळे डायजेशन सुद्धा अफेक्ट होतं. डायजेशन प्रॉपर होत नाही जेव्हा आपण टेन्शन मध्ये असतो. त्याचबरोबर ऍसिडिटी आपली वाढून जाते. आणि कायम स्ट्रेसमध्ये असेल तर आपण क्रॉनिक स्ट्रेसमुळं बीपी, हार्ट अटॅक किंवा हार्टचे स्ट्रोक अगदी आत्ता होता आणि क्षणात गेला अशी जी कंडिशन असती, त्याला कार्डियाक अरेस्ट म्हणतो किंवा त्याला स्ट्रोकही म्हणतात. तर तशी कंडिशन निर्माण होते. त्याचबरोबर आपण म्हणतो ना की चिंता चिता समान आहे, तर सतत चिंता ही आपल्याला नक्कीच चितेकडे घेऊन जाते. त्यामुळं त्यातून कसा मार्ग काढायचा, तर हा एक महत्वाचा विषय आहे. थोडस तुम्हाला वाटत असेल की आज गुढीपाडव्याच्या एकदम याच्यामध्ये मूड एकदम कसा चेंज झाला, पण स्ट्रेस हा विषय खूप महत्वाचा आहे आणि प्रत्येकाने स्ट्रेस मॅनेजमेंट ही आपण शिकली पाहिजे. त्याचबरोबर WHO च्या अभ्यासानुसार असं एक सिद्ध झालेलं आहे की नंबर वन प्रॉक्सी किलर जर असे असेल तर तो स्ट्रेस आहे. स्ट्रेस मुळे खूप सारे आजार होतात. अमेरिकन मेडिकल असोसिएशनच्या अभ्यासानुसार 60% ह्युमन इलनेस हा फक्त स्ट्रेसमुळे निर्माण होतो. तर हे जे आहे हे सगळे घातक परिणाम जे आहे शरीरावर होणारे. तर त्यामुळे स्ट्रेस कसा मॅनेज करायचा, म्हणून आज पहिला टॉपिक हा स्ट्रेसवर आपण घेतलेला आहे. आता कसा मॅनेज करायचा, स्ट्रेस तर आहे प्रत्येकाला, प्रत्येक कोणाचंच लाईफ बिना स्ट्रेसचं नाहीये, असूच शकत नाही. अगदी तो छोटं बाळ जरी असलं त्यालाही असेल आणि म्हाताऱ्या माणसापर्यंत प्रत्येक स्टेजमध्ये आपल्याला स्ट्रेस आपल्याला हे करावं लागतो, फेस करावा लागतो. परंतु मग ते फेस कसा करायचा, त्याचा आपल्या शरीरावर परिणाम होऊ द्यायचा नाही आपल्याला. कसं स्ट्रेस मॅनेजमेंट करायचं, स्ट्रेस फ्री लाईफ कसं जगायचं, तर यासाठी काही गोष्टी, जेव्हा आपण सतत विचार करतो, सतत एक माणसाची अशी एक हे आहे, असं म्हणतात की दिवसभरामध्ये 60,000 विचार आपल्या मनामध्ये येतात. परंतु त्यातले जर निगेटिव्ह विचार जर आपले जास्त असतील तर नक्कीच ते आपली चिंता वाढवणारे असतात. आपण बऱ्याचशा गोष्टी या फक्त प्रत्यक्षात घडलेल्या नसतात, परंतु आपल्या डोक्यात ते असतात की बा असं झालं तर असं होईल, असं झालं तर असं होईल. ते घडलेलं नसतं, पण ते चित्र आपण उभं करत असतो. आपण असं जसं म्हणतो ना की मन चिंतिते वैरी न चिंतित, तसं काही होतं आपलं. आणि ओव्हर थिंकिंगचा हा परिणाम असतो. तर खूप वेळासाठी जर आपण ओव्हर थिंकिंग करत असतो ते सुद्धा चांगलं नाहीये. त्याचबरोबर स्ट्रेस मॅनेज करायचा असेल तर काय करायचंय, तर निगेटिव्ह थॉट्स जे आहेत, जे काही निगेटिव्ह विचार येतात आपल्या मनामध्ये ते ओळखायचे आहे. थोडासा पॉज घ्यायचा आहे, काय निगेटिव्ह विचार येत आहेत ते बघायचे आणि ट्राय करायचं आहे की ते निगेटिव्ह विचार येऊ द्यायचे नाही, इथं पॉझिटिव्ह विचारांनी त्याची जागा घ्यायची आहे. त्याच्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करायचे आहे की कसं आपल्याला त्या निगेटिव्हिटी मधून आपल्याला बाहेर पडता येईल. कारण तो समाजामध्ये किंवा आजूबाजूला बघितल्यानंतर खूप सारी निगेटिव्हिटी असते आणि त्याचा खूप आपल्या मनावर परिणाम होत असतो. तर मग त्यातून कसं काय करायचंय, निगेटिव्हिटी रिड्यूस करण्यासाठी किंवा स्ट्रेस रिड्यूस करण्यासाठी पॉझिटिव्ह टॉक आपण करायचा आहे. स्वतःशी पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह संदेश स्वतःला द्यायचे आहे की नाही, हे सगळं चांगलंच होणार आहे. एखादं आपल्याला जर वाटत असेल की हे असं होईल, नाही, त्यातून आपण स्वतःला एक पॉझिटिव्ह सेल्फ टॉक करायचा आहे की सगळं चांगलं होणार आहे. जर आरोग्य कोणाचं बिघडलं नाही, तो बरा होणार आहे. असं पॉझिटिव्ह गोष्टी जर आपण बोलल्या तर नक्कीच पॉझिटिव्ह चेंजेस आपल्यामध्ये होतात. त्याचबरोबर एक आत्मपरीक्षण करायचं आहे. जेव्हा निगेटिव्ह विचार आपल्या मनामध्ये येतात, इंट्रोस्पेक्शन करायचं आहे आणि आपली जी एनर्जी आहे ती चॅनलाइज करायची आहे. म्हणजे ओळखायचं आहे की आपण यातून काय चांगलं करू शकतो. आता एखादा प्रॉब्लेम आहे तर त्याचा स्ट्रेस येतो आपल्याला, परंतु मग फक्त स्ट्रेस घ्यायचा का, की त्यातून मार्गही काढायचा. तर नक्कीच आपण त्यातून मार्ग काढण्यासाठी आपण काय करू शकतो, काय इम्प्रुव्हमेंट करू शकतो, तर हे सुद्धा आपण बघायचं आहे. थिंक लेस अँड डू मोर. आपण विचार कमी करायचा आहे आणि ऍक्शन जास्त घ्यायची आहे. आपण बराचसा वेळ फक्त विचार करण्यामध्येच घालवत असतो आणि त्यामुळं तो स्ट्रेस अजून वाढत असतो. तर जर तुम्ही तुम्हाला स्वतःच्या कामात गुंतवून घेतलं, ऍक्शन घेतली, थिंक लेस अँड डू मोर, जर काम जास्त केलं त्या गोष्टीवर, तर नक्कीच आपला स्ट्रेस लेवल ही कमी होणार आहे. ओव्हर थिंकिंग कमी करण्यासाठी मेडिटेशन हा सुद्धा एक खूप चांगला मार्ग आहे, जो आपण आपल्या कॉलवर रोज घेतो. त्याचा सुद्धा खूप लोकांना चांगला फायदा होतो. त्याचबरोबर अजून दुसरं काय करू शकतो आपण स्ट्रेस कमी करण्यासाठी, तर डी क्लटर अँड मिनिमलाइज. आपण मी जर तुम्हाला म्हटलं की
घरातला पसारा घरातला पसारा जर आवरला आपण, आता समजा हा टेबल आहे. एक मिनिट, म्यूट आणि म्यूट कडे लक्ष द्या आपण. आता हा टेबल आहे. या टेबलवर जर खूप पसारा अस्ताव्यस्त सगळं असेल तर ते आपण म्हणतो ना की आजूबाजूला जर आपला पसारा असेल तर आपल्याला काही सुधरत नाही, बरोबर आहे. जसं की आपल्या ऑफिसचा टेबल असेल किंवा घरातला आपला किचन वाटा असेल, महिलांच्या बाबतीत म्हणाल तर खूप सारा पसारा आजूबाजूला असेल तर ते आपल्याला सुधरत नाही काही, आणि त्या वेळेमध्ये आपलं कामाची क्षमता सुद्धा कमी होते. तर हे थोडंसं ऑर्गनाईज करायचं आहे. तुम्ही म्हणाल आम्ही हे सगळंच करतो, परंतु तरीही हे सांगणं गरजेचं आहे की त्याचा आपल्या मनावर सुद्धा परिणाम होत असतो. जेव्हा आपण घरातला पसारा आवरतो तेव्हा आपल्या मनातला पसारा सुद्धा मनाला आवरायची सवय लागते. आजूबाजूचा गोंधळ जेव्हा आपलं जे ॲटमॉस्फिअर आहे ते जर चांगलं असेल तर नक्कीच आपल्या मनातला गोंधळ सुद्धा कमी होतो. त्यामुळं एक जाणीवपूर्वक ह्या गोष्टी करायच्या आहेत की आपला ऑफिसमध्ये जिथं काम करतो तो टेबल आपला व्यवस्थित ऑर्गनाईज असेल किंवा घरामध्ये सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं असतील तर नक्कीच आपली स्ट्रेस लेवल ही कमी व्हायला मदत होते. त्याचबरोबर गोष्टींचं वर्गीकरण करा. काही गोष्टी असं असतं की घरामध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी कधीतरी लागतील म्हणून ठेवतो, कधीतरी उपयोगात येतील म्हणून, आणि अशा खूप साऱ्या वस्तू आपल्या घरामध्ये बिनकामाच्या इतक्या वाढत जातात की मग एखाद्या दिवशी जेव्हा कधी आपण आवरायला घेतो तेव्हा डोकं घरभरून जातं. आणि तर हे ज्या गोष्टी आहेत त्या सुद्धा महत्वाच्या आहेत की जे आवश्यक नाही त्या गोष्टी आपण बाहेर काढल्या पाहिजे. कधीतरी लागतील म्हणून वर्षानुवर्ष ठेवणं ते चुकीचं आहे. ते जेव्हा तुम्ही ऑर्गनाईज कराल ते तर त्याचा सुद्धा एक मनाला एक छान परिणाम होतो त्याचा. आता दिवाळीमध्ये आपण सगळं आवरतो, घर आवरतो, किंवा आता 14 एप्रिलला बऱ्याच घरांमध्ये साफसफाई होते. त्याचबरोबर रमजानच्या दिवशी, रमजानच्या महिन्याच्या अगोदर घरातला पूर्ण कचरा बाहेर काढला जातो, असं ह्या पद्धतीने. आणि तेव्हा आपलं मन किती फ्रेश असतं हे आपण बघा. आणि हे आपण अगदी खूप काळानंतर, काही महिन्यानंतर, वर्षानंतर न करता जर आपण रोजच्या रोज सगळ्या गोष्टी ऑर्गनाईज करत राहिलो तरी पण आपला स्ट्रेस लेवल कमी व्हायला इथं मदत होत असते. आणि अजून एक आहे की आता कपड्यांचं प्रमाण एवढं वाढलेलं आहे. पहिलं अगदी 2 ड्रेसवर दिवस काढले जायचे जुन्या काळामध्ये, परंतु आता प्रत्येकाकडेच अगदी कपाट कपाट भरून कपडे असतात. आणि त्यातले काही कपडे असे असतात की वर्षानुवर्ष आपण ते घालतच नाही. त्यात साड्या असतील, आपल्या काही ड्रेस असतील, मुलांचे कपडे असतील, असं खूप सारं एवढं साचलेलं असतं, आणि तरी आपण नवीन नवीन घेत असतो. तर नवीन घ्या, नक्की घ्या, परंतु जे कामाचं नाही ते बाहेर काढा. तीच मनाला जी सवय आपण घरामध्ये लावतो स्वतःला, तीच आपल्या मनाला सवय लागत असते. त्यामुळं जेव्हा घर ऑर्गनाईज असतं आपलं तेव्हा सुद्धा आपली स्ट्रेस लेवल कमी होते, कारण मनाला सवय लागते मनातला पसारा आवरण्याची. त्याचबरोबर आत्ताच म्हणजे रोजच्या याच्यातलं उदाहरण देईल मी तुम्हाला. तुमचा जो मोबाईल फोन आहे त्यामध्ये बऱ्याच गोष्टी अशा असतात की त्या आपल्या कामाच्या नसतात. उदाहरणार्थ वेगवेगळे फोटो असतील, काही असेल तर ते शॉर्ट करण्याचा प्रयत्न करा. जे कामाचं नाही ते बाहेर काढा, जे ऍप आपल्याला लागत नाही ते डिलीट करून टाका. अशा पद्धतीने जर आपण हे केलं तर त्याचा सुद्धा आपल्या स्ट्रेस लेवलवर, स्ट्रेस आपली मॅनेज करायला आपल्याला एक एक मनाला एक सवय लागते त्या गोष्टींची, तर त्याचा सुद्धा फायदा होतो. त्याचबरोबर आणि सगळ्यात महत्वाचं, से नो टू न्यूज. म्हणजे ज्या बातम्या आहेत, बऱ्याच लोकांना सवय असते, म्हणजे मलाही होती, खूप वाईट सवय होती, सगळ्या दुनियाच्या बातम्या ऐकत बसायच्या. कुठं काय झालं, कुठं काय झालं, आणि त्याचा स्ट्रेस घेत बसायचं. सगळं पॉलिटिक्स मध्ये काय चालू आहे, कुठं काय चालू आहे, जगभरामध्ये कुठं काय, हे सगळं इतक्या बातम्या बघायचे मी, तासन तास बातम्या बघायचे, आणि त्याचा स्वतःवर खरंच खूप वाईट परिणाम होतो. आणि रात्रीची सुद्धा मला झोपतानाही बातम्या बघायची सवय होती. तर त्याचा सुद्धा निगेटिव्ह इम्पॅक्ट आपल्या माइंडवर होत असतो. तर बातम्या ज्या आहेत, जवळपास सगळ्याच बातम्या ह्या निगेटिव्ह असतात. खूप कमी पॉझिटिव्ह बातम्या दाखवल्या जातात टीआरपी साठी. तर बातम्या ज्या आहेत, बातम्यांचे चॅनल बघणं अवॉइड करा. एक टच मध्ये राहण्यासाठी तुम्ही एक 5 ते 10 मिनिटं बघू शकता, परंतु खूप त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होणं हे चुकीचं आहे. आणि त्याचबरोबर एक महिलांची एक सवय असते की आपण ज्या सिरियल बघतो टीव्हीवर, त्या सिरियल मधून जे कलाकार काम करतात ते तर खूप पैसा कमवत असतात, त्यांचं ते उत्पन्नाचं साधन असतं, परंतु आपण आपला वेळ देऊन आणि फुकटचं टेन्शन आपल्या मनात घेत असतो. कारण त्यांच्या लाईफ मध्ये काय चाललेलं आहे त्याचं टेन्शन आपल्याला येतं ना. आता काय होईल, उद्या काय होईल, आता याने असं केलं मग ती काय करल, अशा पद्धतीचं ते स्ट्रेस जो आहे तो आपण घेतो. त्यामुळे डेलीच्या ज्या
बातम्या डेलीच्या ज्या सिरियल आहेत, ज्या आपल्या वर्षानुवर्ष चालतात, त्या सिरियल बघणं नक्कीच बंद करा. ही एक सर्वांना एक विनंती राहील. त्याऐवजी तुम्ही विनोदी कार्यक्रम बघू शकता, काहीतरी हलकं फुलकं म्युझिक ऐकू शकता. जेव्हा मग हा वेळ जो आहे आपला बातम्या बघण्याचा किंवा सिरियल बघण्याचा, तो आपण जर चांगल्या याच्यामध्ये स्पेंड केला, स्वतः सोबत राहा, स्वतःला समजून घ्या. आपण जगभराची आपल्याला चिंता आहे हो, पण माझं काय चाललंय, माझ्या शरीरात काय चाललंय, माझ्या मनात काय चाललंय, हेच आपण कधी डोकावून बघत नाही. तर ते बघण्याचा प्रयत्न करा. नक्कीच माझं काय चाललंय त्याच्यासाठी थोडासा वेळ द्या, मेडिटेशन करा किंवा स्वतःसोबत स्वतःच्या ज्या काही हॉबी असतील, जे आवडतंय तुम्हाला ते करा. पेंटिंग असेल, गायन असेल, डान्स असेल, जे काही तुम्हाला आवडतं, बागकाम करा. त्यातून सुद्धा खूप आनंद मिळतो. तर अशा पद्धतीने आपण स्ट्रेस हे करू शकतो. त्याचबरोबर मित्रांशी बोला. म्हणजे हा जो वेळ आहे तुमचा टीव्ही बघण्याचा, बातम्या बघण्याचा, हा जर तुम्ही मित्रांशी बोलण्यामध्ये किंवा चांगले बुक वाचण्यामध्ये किंवा मुलांसोबत एखादा खेळ खेळणं, मित्रांसोबत एखादा खेळ खेळणं यामध्ये जर घालवला किंवा निसर्गामध्ये चालणं, की जसं असंच फेरफटका मारायला निघालाय, अगदी मोकळ्या मनाने मोबाईल जवळ ठेवू नका, काहीच नका. असला तरी तो स्विच ऑफ करून हे करा. गाणे बिणे निसर्गाचं गाणं ऐका ना, काय चाललंय, ती जी थंड हवा लागती शरीराला ती अनुभवा. एवढं विशाल आकाश आहे, त्याचा रंग बघा. ती हिरवी झाडं आजूबाजूला दिसतात. आपण हे बघायचंच विसरलोय, कारण आपण सतत स्ट्रेसमध्ये असतो, सतत स्ट्रेसमध्ये असतो. तर यामुळं हे थोडंसं अनुभवा तुम्ही. तर नक्कीच त्याचा सुद्धा तुमच्या स्ट्रेस मॅनेजमेंटला, स्ट्रेस रिलीफ होण्याला नक्कीच फायदा होणार आहे. तुमचे गुड हार्मोन्स रिलीज होणार आहे त्यातून, जे की आपल्या आरोग्यासाठी आवश्यक आहे, आपला मूड चांगला करण्यासाठी आवश्यक आहे. अशा काही गोष्टी आपण करू शकतो की आपली स्ट्रेस मॅनेजमेंट करण्यासाठी. त्याचबरोबर रात्री आपण काय करायचंय तर म्हणजे आपण जर एक डायरी मेंटेन केली आणि दिवसभरामध्ये काय चांगलं घडलंय ते जर आपण त्या डायरीमध्ये लिहिलं, किंवा ठीक आहे नाही लिहिलं तुम्ही, लिहिण्याचा कंटाळा येत असेल तुम्हाला, परंतु जर झोपताना 1-2 मिनिटं 5 मिनिटं त्या सगळ्या गोष्टी आठवल्या, फक्त चांगल्या घडलेल्या गोष्टी आठवायच्या आहेत, वाईट घडलेल्या गोष्टी नाही आठवायच्या आहेत, आणि त्याच्यावर फोकस करायचं, चांगल्या गोष्टींवर फोकस करायचा आहे, तर नक्कीच आपल्याला शांत झोप लागणार आहे. तर असे हे 3 मुद्दे आहेत. ज्यांना कुणाला स्क्रीनशॉट काढायचा असेल, स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. स्लाइड इंग्लिश मध्ये याच्यासाठी बनल्या की माझं वाचन जे आहे ते बरंच इंग्लिश मधून असतं, त्यामुळे मराठी शब्द लवकर कळत नाही मला कशाला काय हे करायचं, पण मी मराठीमधून समजून सांगण्याचा प्रयत्न करते चांगल्या पद्धतीने. स्क्रीनशॉट ज्यांना पाहिजे आहे त्यांनी काढून घेऊ शकता. म्हणजे पहिली स्टेप जी उचलायची आहे, स्टॉप थिंकिंग आणि स्टार्ट लिव्हिंग. थिंकिंग कमी करायची आहे आणि स्टार्ट लिव्हिंग म्हणजे जगणं सुरू करायचं आहे. माइंडफुली राहा, प्रत्येक क्षण अनुभवा, उद्याची चिंता करण्यामध्ये वेळ घालवू नका. काय होईल, कसं होईल, मुलांचं काय होईल, त्यामध्ये आपण आपला आत्ताचा क्षण, आत्ताचा दिवस घालवतोय. तर ते न करता स्टॉप थिंकिंग, स्टार्ट लिव्हिंग, आत्ताचा क्षण जगायला सुरू करा. ही राहील आपली पहिली स्टेप. दुसरं म्हणजे डिक्लटर करणे, घर ऑर्गनाईज करा, फोन ऑर्गनाईज करा, कचरा जो आहे तो बाहेर काढा, घरातला कचरा बाहेर काढा. नक्कीच आपल्याला मनालाही सवय लागती, मनातल्याही ज्या काही गोष्टी आपण विनाकारण धरून ठेवलेल्या आहेत त्या सुद्धा बाहेर काढायची वेळ आता आलेली आहे. आणि से नो टू न्यूज. न्यूज आणि त्याचबरोबर टीव्ही सिरियल की ज्या आपल्या मनाला स्ट्रेसफुल असतात, अशा गोष्टी, ह्या 3 स्टेप्स आहेत, त्या आपण फॉलो करू शकता. आणि त्यानंतर येतोय आपला होमवर्क. होमवर्क आपल्याला असा असेल की रोज सकाळी उठल्याच्या नंतर 5 मिनिटामध्ये आपल्या घरातला जो काही आजूबाजूचा पसारा असेल तो आवरायचा आहे. त्यानंतर आपला बेड जो आहे तोही आपण आवरायचा आहे. तुम्ही स्त्री असा पुरुष असा, ते जर केलं तर ते तुमच्यासाठी चांगलं आहे. म्हणजे हे काम फक्त स्त्रियांनीच केलं पाहिजे असं नाही, पुरुषांनी सुद्धा जर घर व्यवस्थित आवरलं, आजूबाजूचा पसारा जिथली तिथं वस्तू जर ठेवली, तर त्याचा सुद्धा स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी फायदा होणार आहे. आणि त्यानंतर अजून एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे दुपारच्या वेळी 5 मिनिटाचा ब्रेक घ्यायचा आहे तुम्ही, आणि त्या 5 मिनिटामध्ये म्हणजे अशा काही गोष्टी आठवायच्या आहेत की जिथं आपण स्ट्रेस घेणं गरजेचं नव्हतं, पण तिथं आपण स्ट्रेस घेतला. कुठलीही घटना असेल ती, मुलांच्या बाबत असेल, मुलांवर आपली चिडचिड झाली असेल किंवा ऑफिसमध्ये काही झालं असेल, तर ती गोष्ट स्ट्रेस न घेता आपण ती सॉल्व्ह करू शकत होतो, परंतु तिथं आपण स्ट्रेस घेतला. आणि अशी घटना आपण आठवायची आहे. जेव्हा आपण रोज याच्यावर काम करायला लागू, तर नक्कीच अशा घटनांची वारंवारिता जी आहे, फ्रिक्वेन्सी जी आहे ती कमी होणार आहे. म्हणजे घटना तीच राहणार आहे,
परंतु आपला त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, आपली रिॲक्शन जी आहे ती बदलणार आहे. कारण जेव्हा आपण आपली जी रिॲक्शन असते स्ट्रेसफुल, एखाद्या चिडचिड करतो किंवा स्वतःवर त्रागा करतो की मला हे जमत नाही, मला असं नाही, हा जो त्रागा स्वतःवर करतो किंवा इतरांवर करतो किंवा त्या परिस्थितीवर करतो, तर तेव्हा त्याचा परिणाम हा समोरच्या पेक्षा स्वतःवर जास्त होत असतो. त्यामुळं अशा काही गोष्टी आठवायच्या आहेत रोज एक 5 मिनिटाचा वेळ काढून, की अशी कोणती सिच्युएशन घडली की जिथं मी व्यवस्थित हँडल करू शकत होतो, पण विनाकारण मी टेन्शन मध्ये आलो किंवा स्ट्रेस घेतला. तर हे 2 होमवर्क आहेत. आपण लिहून घेऊ शकता आणि हे फॉलो करायचंय. उद्या आपल्याला दुसरा होमवर्क मिळणार आहे, त्याच्यासोबत हा होमवर्क सुद्धा फॉलो करायचा आहे. तर नक्कीच याचा फायदा होईल. कारण मी स्वतःवर या सगळ्या गोष्टी अप्लाय केल्या आणि त्यातून हा सगळा प्रोग्राम बनवलेला आहे. तर नक्कीच प्रत्येकाने फॉलो करण्याचा प्रयत्न करा होमवर्क जो दिलेला आहे. आणि स्ट्रेस लेवल आपली कशी कमी करायची, तर त्यासाठी हे काही गोष्टी मी टिप्स तुम्हाला सांगितलेल्या आहेत, त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. तर येस, आज आज एवढंच होतं माझ्याकडून. हा आपला पहिला फॉर्म्युला झाला. आय होप सगळ्यांना कळला असेल. सोपं करून सांगण्याचा प्रयत्न केला, विषय जरी अवघड होता तरी.